कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील कुंभाराळी भागातील बापूराव धारप सभागृह समोरील वीज रोहित्र आहे. शिवाजी महाराज मैदान येथे क्रिकेट किंवा अन्य खेळ नेरळ गावातील मुले खेळत असतात. आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा चेंडू उडून मैदानाबाहेर उडाला. नेमका हा चेंडू धारप सभागृहाच्या बाहेर असलेल्या वीज रोहित्रमध्ये जाऊन पडला. त्यामुळे क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमधील मनीष धर्मेश पाटील हा 13 वर्षांचा मुलगा चेंडू शोधत असताना वीज रोहित्रजवळ गेला. त्या ठिकाणी लाल रंगाचा चेंडू दिसल्यावर मनीष तो चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला आणि विजेच्या झटक्याने त्या वीज रोहित्र याला चिकटला. त्यानंतर साधारण 1.5 ते 2 मिनिटं हा तरुण वीज रोहित्र यास चिकटून राहिला. मनीष पाटीलला तेथून खेचून काढण्यात आलं आणि त्याला तत्काळ जखमी अवस्थेत नेरळ गावातील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र त्या मुलाची प्रकृती अस्वस्थ असल्याने तत्काळ बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केलं. विजेचा धक्का लागलेल्या तरुणाला बदलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे ही घटना सकाळी 10:30 वाजता घडल्यानंतर काही वेळातच महावितरणचे अभियंता हिंगणकर आणि वीज कर्मचारी हे तेथे पोहोचले. नेरळ गावातील अशी पहिलीच घटना असून नेरळ गावातील वीज रोहित्र ही मोठी समस्या असून लहानग्या मुलांसाठी ही जीवघेणी कसरत असल्याचं बोललं जातं. या मुलाचे वडील हे श्री दत्त मठामध्ये पुजारी असून ते मूळचे बदलापूर येथील आहेत. ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह.